कारण की या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेकडनं या स्पर्धेतनं आपण प्रत्येक संघाला जो संघ मात्र पराभव होतो त्या संघाला मात्र एस.जी. विनरच्या माध्यमातून सुरेंद्र स्मृती चषक 2025च्या या माध्यमातून आपण एक सन्मान चिन्ह दिला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला या स्पर्धेत आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ही आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह दिला जाईल. जाऊया मॅचकडे. मॅच आपण पाहतोय सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 1 मध्ये दोन संघ दोन दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला बिरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आगवण संघ. तर वामिका स्टार आगवण इथे पाहायला मिळते. पहिला चेंडू वरती हितेश मात्र सिंगल साठी हा चेंडू खेळला जातोय. पहिला चेंडू वरती सिंगल धाव परिपूर्ण केली जाते आणि या सिंगल धावेने खातं मात्र ओपन करत असताना आपल्या संघासाठी इथे हितेशला पण सार्थक आहे. प्रथमतः सार्थकला मात्र आता संधी दिली गेली आहे स्ट्राईक एंड वरती आणि पहिली धाव त्यांच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळते. मागचा मॅच जर आपण पाहिला तर मागच्या मॅच मध्ये सार्थकने नक्कीच सार्थकी गोलंदाजी केली आणि पूर्ण साई गणेश संघ सातपाडी संघाला मात्र घरी पाठवलंय. जर पाहिला इन टू द गॅप चेंडू मात्र दोन दर्जेदार क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं इथे चेंडूला पाठवलंय. सीमारेखा पार चौकार 4 धावा. जर पाहिला कीर्तेश आपल्याला पाहायला मिळत आहे तर कीर्तेशच्या बॅटमधनं इन टू द गॅप हा चेंडू पाहायला मिळाला. तर नक्कीच दोन दर्जेदार क्षेत्ररक्षक जरूर आहेत परंतु त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करणारा माझा इन फॉर्म आपल्याला दाखवताना इथे माझा इन फॉर्म मध्ये मी आहे असं दर्शवताना कीर्तेश इथे जर पाहिलं थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाजापासून लांब केलं गेलंय चेंडूला. मंगेश आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. नक्कीच सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आगवण संघासाठी सातत्यपूर्व पार पाडत असतो. यावेळी पार पाडत असताना नक्कीच सेमीफायनल 1 आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला उर्वी 11 आगवण उर्वी 11 बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय जोगनादेव वामिका स्टार आगवण आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच मेहुल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करेल या अपेक्षेने मात्र मेहुल पाटील सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा मात्र आनंद घेत असेल. इथे जर पाहिला पंच केला जातोय चेंडू रोखला जातोय. इथे जर पाहिलं ह्या दोन क्षेत्ररक्षकांकडे तर पूर्ण आगवण संघालाही पाहिलं तर पूर्ण आगवण संघ जान ठोकत असते जेव्हा क्षेत्ररक्षण आपल्या जवळ येतो. क्षेत्ररक्षण करण्याची वेळ आपल्याकडे येते तेव्हा मात्र जेव्हा चेंडू येईल बॅट्समॅन जेव्हा चेंडू खेळेल त्या चेंडूवरती आपण धडक मारायची आणि त्या चेंडूला रोखण्याचं सक्सेसफुली काम करत असतात. इथे जर पाहिलं तर प्रत्येक वेळी चेंडू रोखण्याचं काम आणि त्यानंतर फलंदाजांचा माइंड सेटअप वरती कुठेतरी फलंदाजाला गुंतवण्याचं काम करत असतात. इथे जर पाहिलं चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला पूर्णपणे नाराज केलं गेलंय या दोन चेंडूवरती आणि कीर्तेश ह्यानं जर आपण पाहिलं तर पूर्णपणे नाराज दिसताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू त्यांच्याकडनं निर्धाव गेलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक होतंय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या उत्तरार्धी धाव फलकांवरती 8 अशा पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच चांगली गोलंदाजी इकडे मंगेशने केली. मंगेशने आपल्या षटकामध्ये नक्कीच चांगला कमबॅक इथे पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूमध्ये मंगेशने 5 धावा खर्च केल्यानंतर नंतरच्या 4 चेंडूमध्ये अवघी फक्त 3 धावा खर्च केली. मंगेशने चांगली गोलंदाजी इथे केली आहे. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळेल हार्दिक ह्याना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं जाते. पाहूया वेगाने मात्र आला होता चेंडू पकडण्यासाठी. इथे जर पाहिलं तर इन्फॉर्म आहे फलंदाज आपल्याला क्रितेश गरत आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांना स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय सार्थककडनं आणि सार्थकने मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त खेळलं गेलं आणि त्या चेंडू नंतर खेळल्यानंतर एक धाव परिपूर्ण केल्याबरोबर कीर्तेशला मात्र स्ट्राईक एंड वरती आणलं गेलंय. पाहूया कीर्तेश या दुसऱ्या षटकामध्ये काय आपलं प्रत्युत्तर देणार. हे बघा ह्याच्यासाठी ओळखला जातो. थोडंसं दुखापत झाल्यात जरा पाहायचंय. आगवण संघ ह्याच्यासाठीच मात्र ओळखला जातोय. चांगलं एफर्ट त्यांच्याकडनं प्रत्येक चेंडूवरती जेव्हा चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ जाताना दिसेल तेव्हा त्यांच्या नजरा असतात त्या चेंडूला बाहेर जाऊन देणार नाही आणि त्या चेंडूला सीमारेषेच्या आत पुन्हा ढकलण्याचं काम करतात आणि तेच काम आता पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चेंडू रोखला जातोय. इथे जर पाहिलं
तर कीर्तिशचा चांगला फटका होता, पूर्णपणे गॅप त्याने शोधला सुद्धा होता, परंतु त्या चांगल्या फटक्यावरती इकडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असतं ते म्हणजे आगवण संघाचं. आणि आता पुन्हा एकदा विकास माछी यांच्याजवळ हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. विकासकडे चेंडू जरूर रोखला गेला, परंतु चेंडू फेकण्याची घाई जरूर होती, परंतु चेंडू सुटला गेला होता. पाहूया चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आता जगू एक एक स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत आगवण संघाकडनं. एकदा विकास, त्याचबरोबर पहिले आपण उमेशला पाहिलं होतं, त्यानंतर विकासला पाहिलं, आता जग्गूला पाहिलं. फील्ड करत असताना जबरदस्त एफर्ट, 3 क्षेत्ररक्षण लावले गेलेले आहेत. ऑफस्टिकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षण, लेग साईडला 4 क्षेत्ररक्षकांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रयत्न करतोय, प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नसतो आणि हा प्रयत्न जरूर केला गेला आणि या प्रयत्नाला फळ इथे मिळताना दिसतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. कार्पेटला रोल करत नक्कीच विकासला मात्र बीट करत हा चेंडू चौकार देऊन जातोय. 4 धावा इथे मिळवल्या जाणार आणि या 4 धावेने धावफलक मात्र पाहायला मिळेल. उर्वी 11 आपल्याला संघ पाहायला मिळतोय बिरवाडी आणि या बिरवाडीचा वंडर बॉय सुद्धा पाहायला मिळेल कीर्तेश गरत. धाव किती झाले? 15 नक्कीच उर्विलेन बिरवाडी संघाचे ओनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, आमच्या समवेत जुळले गेलेले आहेत आणि या सामन्यांचा भरपूर मात्र आनंद घेत आहेत. इथे तर पाहिलं बॅटची कडा येते आणि त्या बॅटच्या कडेने चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. D1 मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक 2 मात्र इथे समाप्त होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर उर्वे 11 बिरवाडी संघ मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावेवरती. इथे जर पाहिलं प्रति ओव्हर मध्ये 8 धावांचा इथे प्रति ओव्हर मात्र खेळला जातोय. दोन्ही षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिले षटक मंगेश, त्यानंतर हार्दिक. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मंगेश ह्यांना मात्र आणलं जात आहे. पाहूया मंगेशांचा पहिला चेंडू वरती टॅप केला जातोय आणि हा चेंडू मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय करत जयेश जरूर होते त्या चेंडूच्या खाली, परंतु जयेशच्या डोक्यावरनं हा चेंडू मात्र निघून गेला चौकाराच्या दिशेने. आपल्या डगआउट मध्ये हा चेंडू मात्र पाठवला गेला. 4 धावा इथे सुरुवात मात्र चांगली केलेली जाते आणि इथे सुरुवात मात्र खराब असेल मंगेशची. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये पुन्हा एकदा आक्रमकता दाखवत असताना आगवण संघावरती पूर्णपणे आक्रमण करताना दिसतोय फलंदाज तो आपल्याला पाहायला मिळेल कीर्तेश गरत. हे मात्र आहे त्यांची बॅट मात्र बोलत आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर कीर्तेशने नक्कीच चांगला काम केलंय आपल्या या स्पर्धेमध्ये आणि सुंदर कार्यरत मात्र राहिलाय. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलचा हा सामना आपण पहिला पाहतोय आणि या पहिल्या सेमीफायनलच्या राऊंड मध्ये कीर्तेश ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी नक्कीच खेळत असताना, आपल्या गावासाठी खेळत असताना पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक 3 चौकार. जबरदस्त खेळ, आकर्षक खेळ. इथे प्रेक्षक नक्कीच प्रेक्षक मायबाप वर्ग सुद्धा या खेळीची वाट पाहत असतात. प्रेक्षकांचा सुद्धा आनंद त्यातच असतो ज्यामध्ये फलंदाज चौकारांची आतिषबाजी करत असतो. आणि इकडे जर पाहिलं तर आगवण संघावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, तो म्हणजे बिरवाडीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कीर्तेश यांनी. कीर्तेश याने थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण केलं, क्वेश्चन विचारलाय. आता गोलंदाजाला चेंडू काय हाताळायचा आहे, परंतु मंगेशवरती आक्रमण, चांगला गोलंदाज आहे, त्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. आता धावांचा विचार केलं तर धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती 28 धावा. इथे पाहूया मंगेश काय चेंजेस आणेल आपल्या गोलंदाजीमध्ये. आता जर पाहिलं थोडंसं लांब ठेवलं गेलं, चेंडू सुटला गेला यष्टीरक्षकाकडनं. गौतम यष्टीरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या जवळून हात मात्र चेंडू सुटला गेलाय. इकडे D1 मध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतो. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू सिंगल धाव, स्ट्राईक मात्र रोटेट होते. पुन्हा एकदा सुंदर फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जितेश खारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चेंडूंच्या खाली
सुंदर एफर्ट इथे दिला जातोय, नक्कीच शाबासकी दिली जाते. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय तर विनंती असेल प्रत्येक संघाला, टायमर चालू आहे आणि त्या टायमानुसार आपल्याला वेळेनुसार खेळ आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रमध्ये आपल्याला करायचा आहे. फायनल डे आहे आणि सेमीफायनल 1 आपण पाहतोय, तर प्रत्येकाला निवेदन असेल आपण प्रत्येकाने वेळेनुसार खेळ चालू ठेवायचा आहे. इथे जर पाहिलं पाहूया पुन्हा एकदा फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न सार्थक इकडे टॅप करण्याच्या प्रयत्नात होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये खूप सारं अंतर राहिलं गेलं आणि त्या अंतरमुळे इथे चेंडू मात्र जातोय निर्धाव. षटक क्रमांक 3 होते समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. इथे जर पाहिलं आगवण संघ आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश आणि सुंदर असा कमबॅक केला आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीने 3 चेंडूवरती 3 चौकार नोंदवले होते कीर्तेशने आपल्या बॅटमधनं, त्यानंतर थोडीशी टीम मिटिंग झाली, प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्या टीम मिटिंगमध्ये थोडंसं काहीतरी कानमंत्र दिलं गेलं आणि त्यात कानमंत्राचा पूर्णपणे फायदा उचलत इकडे गोलंदाजानं मात्र चांगलं गोलंदाजी केली आणि मंगेशने मात्र इथे षटक मात्र संपुष्टात आणलं. 3 चेंडूमध्ये नंतरच्या चांगलं कमबॅक करून आपल्या संघाला 29 धावेवरती समोरच्या संघाला रोखून ठेवलं आणि तिसरं षटक मात्र समाप्त केलं. त्यानंतर चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिम्मत आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक आणि कीर्तेश गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया इकडे बॅटची एज होती आणि सुंदर असा झेल टिपला जातोय. फलंदाज होताना बाद इथे गौतम मात्र यष्टींच्या मागे होता आणि बॅटची एज लागल्याबरोबर त्या चेंडूवरती धडक मारली आणि हा झेल इथे पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल, हे बघा बॅटची एज आली, त्याचबरोबर चेंडूवरती नजर इथे पाहायला मिळते गौतम कडनं आणि हा सुंदर असा झेल. चांगली स्ट्रॅटेजीमध्ये गोलंदाजी आता मात्र येत असताना कधीही आपण जर पाहिलं आगवण संघ म्हटला तर कधीही त्यांच्याकडनं कमबॅक केलं जात असतं. केव्हा केव्हा आपण जर पाहिलं असेल, जेव्हा जेव्हा आगवण संघ रन थांबवायचे असतील तेव्हा तेव्हा त्यांची गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात. निकुंज न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं फिल्डिंग एफर्ट जर पाहिलं तर खूपच जबरदस्त असतं. आणि इकडे जर पाहिलं मन बनवून खेळण्याचा प्रयत्न, पहिलेच मन बनवला होता की हा चेंडू मात्र खेळायचा आपल्याला ऑफस्टिकला, कारण की 3 प्लेयर पाहायला मिळतात, विकास, जग्गू आणि त्याचबरोबर तर नक्कीच 3 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास, जग्गू आणि उमेश हे 3 क्षेत्ररक्षक लावले गेलेले आहेत. तर या 3 क्षेत्ररक्षकांकडे नजर ठेवून मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु बॅटची एज आली आहे, तेवढं चांगलं संपर्क नसल्यामुळे इथे धाव मात्र कंप्लीट होते. चोरून मात्र धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धाव इथे परिपूर्ण होते. धावांचा फलक जर आपण पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 30 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. हिम्मत आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती, सार्थक फलंदाजी ट्रॅकवरती. सुंदर फटका पाहायला मिळतो इनटू द गॅप. सुंदर फटका सार्थकच्या बॅटमधनं जबरदस्त हात चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच गॅप शोधला गेला आणि त्या गॅप मधनं कार्पेटला रोल करत चेंडू मात्र टाटा बाय बाय करत निघून गेलाय. सुंदर फटका इथे पाहायला मिळतोय सार्थकच्या या बॅटमधनं आणि हे गरज आहे आपल्या संघाला आणि त्या गरजेनुसार प्रत्येकाला चांगलं खेळ करावं लागतं आणि आपला फॉर्म मात्र दाखवावा लागतो आणि तेच करत असताना सार्थक इथे जर पाहिलं, सार्थक नक्कीच चेंडू खेळण्याचा घाई इथे जर आपण पाहिली तर सार्थकने केली गेली आणि त्या चेंडूवरती आपला विकेट ही गमावला गेला. यष्टीची इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. तर सरावली ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंदजी धोडी साहेब यांचं मात्र इथे शुभ आगमन होतंय. या शुभ आगमनी आपण त्यांचं वेलकम करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर, मनाच्या आणि हृदयाच्या अंतकरणापासून. एस डी विनर सुरेंद्र स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनसोक्त हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच सर आपण यायचंय, आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय आणि या स्पर्धेचा मात्र मनमुरादानं आनंद घ्यायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतंय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजे 32 धावा, सॉरी 35 धावा. 35 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 35 रन्स नक्कीच 35 रन स्कोर कार्ड वरती लावल्या जात आहे. सेमीफायनल 1 आहे. विनर्स या सामन्यातील विनर संघ डायरेक्टली फायनलचा तिकीट त्यांच्या जवळ येताना पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ असेल फायनलमध्ये ह्याच्यावरतीही प्रश्नचिन्ह आहे. प्रेक्षकीय आहेत या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी, कारण की आगवण संघ म्हटला तर नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांची गंदाट गर्दी या मैदानाजवळ असते आणि आगवण संघात जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा तेव्हा प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. जेव्हा आपण म्हणतात ना अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर आगवण संघ आणि ओव्हरआर्म क्रिकेट म्हटलं तर नक्कीच ओव्हरआर्म क्रिकेटच्या पटलावरती ज्यांचं मोठं नाव आहे तो संघ जर आपण पाहिला तर इकडे फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळतं. यष्टीचित बाद गौतम सुपब यष्टीच्या इथे केली जाते, यष्टी रक्षण केलं जात आहे आणि फलंदाजांना इथे गारस केलं जात आहे. नक्कीच इकडे विकेटवरती विकेट गमावले जात आहेत आणि विकेट मात्र थांबत नाही आहेत. जसा कीर्तेश आपल्या डगआउटमध्ये गेला त्यानंतर विकेटची मात्र लाईन लागते आणि धावांच्या गतीला पूर्णपणे फुल स्टॉप लावला जातोय. तर नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जीवा गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्याच फलंदाजाकडे जर आपण पाहिलं PTPL ह्या फलंदाजानं मात्र गाजवली आणि आता ह्या अंडरआर्मची बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा गाजवण्यासाठी या मंचावर या मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवा गरत आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनीष जिसका दिन चल रहा होता है उसके सितारे भी बुलंद होते आणि मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर घेऊन आलाय आणि इकडे काय बॅटिंग करतोय. आउट कॉम बॉक्स. तर नक्कीच बेस्ट बॉलरचा किताब त्याने PTPL ला मात्र घेतलाय आणि आज आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारायचा आहे. आता बॅटिंग मध्ये यस टीव्ही अंपायरकडे मात्र रेफरल घेतला गेलाय. आपण जे राखीव खेळाडू असतील त्याने थोडंसं आपण साईड व्हायचं आहे. आपले या स्पर्धेचे ऑर्गनायझर पाहणी करतील. नोट आउट. चला फिल्डिंग सजवून घ्या. जाऊया मॅचकडे. जाऊया आपण मॅचकडे. इथे जर आपण पाहिलं नोट आउट इथे पाहायला मिळतोय. नोट आउट आणि नोट आउट इथे पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती जितेश बिल्ला आपल्याला पाहायला मिळते. सॉरी इथे जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅक वरती जितेश खारीर यांना मात्र इन्स्टिट्यूट केलं गेलंय. 4 चेंडूचा खेळ त्याने मात्र इथे समाप्त केला आणि या 4 चेंडूच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती
भिरवाडी संघाचं 41 धावा. इथे पाहूया पुन्हा एकदा धावचीची संधी आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इकडे विकेट मात्र जात आहेत. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. जसा कीर्तेश इथनं बाहेर गेलाय तस पूर्णपणे आगवण संघाने कमबॅक करण्यासाठी कुठेही चान्स सोडला नाही आणि आगवण संघाने पुन्हा एकदा परत आगमन केलंय इकडे मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्णपणे भिरवाडी संघाला रोखण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरताना दिसतोय. इकडे चेंडू मात्र गौतमकडनं सुटला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि या सिंगल धावेने तर धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती. 42 आणि 43 रनचा टार्गेट इथे सेटअप केला जाईल. नेक्स्ट मॅच सेमीफायनल 2 आपण रिपोर्ट करायचा आहे. दोन संघ TTS संघ आणि त्याचबरोबर पॅराडाईज संघ. आपण टॉस साठी रिपोर्ट करा. आपल्या समवेत जुळले जाणार दंसारचा गोड आवाज उत्कर्षजी पाटील. यस या टॉससाठी एका बाजूला पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला TTS. मी विनंती करीन आनंद धोडी साहेबांच्या शुभ हस्ते तो टॉस होणार आहे पुढील मॅचचा. दोन्ही कर्णधार प्लीज टॉससाठी या. खूप जुनं बॅटल आहे ते. एका बाजूला पॅराडाईज एका बाजूला TTS. एक काळ असा होता त्या मॅचला बघण्यासाठी प्रेक्षक वेळात वेळ काढायचे कारण TTS आणि पॅराडाईज हे सामने तुम्हाला अनेक वेळा आणि त्यावेळेला TTSचा दबदबा होता कायम. आजही त्यांनी दाखवलं मायकोप संघाला करून दाखवलं. आता एका बाजूला पॅराडाईज एका बाजूला TTS. दोन्ही कर्णधार जास्त वेळ न घेता इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. आपण आनंद धोडी सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस करणार आहोत. सरावली ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच साहेब दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि इथे आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. TTS चिंचणी या संघाचा कॉल असेल. छाप आणि काट. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड. थैंक यू सो मच साहब, तुम्हें मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न हवा. अमीर भाई टॉस जीते आपका डिसीजन क्या रहेगा? फील्ड करना चाहिए पहले. पिछला मैच माइकोप टीम था, माइकोप टीम को अच्छे तरह से अपने इस टूर्नामेंट से बाहर किया. बहुत अच्छा एफर्ट्स था टीम का. टीम एफर्ट्स के बारे में क्या कहेंगे? क्योंकि अभी सब हमारे में 4-5 बच्चे यंग आए हैं इसलिए हम लोग का फील्ड बहुत अच्छा हो गया है. मैच के लिए आपको शुभेच्छा रहेंगे. ज़्यादा टाइम नहीं लेते. सुरुवातीचा सामना देखील चालू होतोय. जो सामना महत्त्वाचा आहे. एका बाजूला आपण पाहतात बिरवाडी संघ. बॅटिंगमध्ये क्रितेश बाद झाल्यानंतर थोडेसे त्रस्त राहिले परंतु धावा डिफेंड करणं तेही जाणतात. आपण पहिला जो सामना पाहिला पॅराडाईज आणि अर्जुन 11चा रोमहर्षक सामना झाला. याही मॅचमध्ये प्रेक्षकांना अपेक्षा त्याच आहेत. पाहूया मॅचचं स्वरूप काय होईल सांगण्यासाठी पुन्हा एकदा सातपाडीचा गोड आवाज अर्थात मनीष चौधरी यांना ऐकूया मायक्रोफोनवरती. थँक्यू. थँक्यू सो मच उत्कर्षजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एका बाजूला उर्विलेन बिरवाडी संघ आणि त्याचबरोबर जय जोगणादेव वामिका स्टार आगवण संघ. पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय. विकास आणि जग्गूची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकास माछी आणि जगदीश माछी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर यतीन एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव मात्र पणाला लावेल या सामन्यासाठी उर्विलेन बिरवाडी संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू. इथे जर पाहिला जग्गू मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न खतरेत आहे विकास परंतु वेळेवरती मात्र निर्णय पोचवला. कानमंत्र दिलं की थांबायचं आहे आपल्याला. हा डाव परिपूर्ण करता येणार नाही आहे आणि तत्पूर्वीच लगेच गाडी रिव्हर्सला घेतली गेली आणि परफेक्ट पार्किंग झाली आहे. पार्किंग केली ती म्हणजे विकासने. आणि इथे जर पाहिलं तर विकासने इथे गाडी परफेक्ट पार्किंग केली नसती तर आता ती पार्किंग सरळ आपल्या घरच्या दिशेला असती, आपल्या डगआउटमध्ये असती. पाहूया पुढचा चेंडू. यतीन नक्कीच प्रेशर बनवण्याचं काम करतोय आणि प्रेशर बनवण्याच्या कामामध्ये इथे जर पाहिलं तर जगदीश इथे सॉफ्ट हँडने सिंगलसाठी हा चेंडू खेळला जातोय. दोन चेंडूवरती नक्कीच मोठे प्रहार त्याने करण्याचा प्रयत्न जरूर केलं
परंतु तिसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने सिंगल खेळला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते आणि इथे जर आपण पाहिलं तर एक धाव फलकांवरती लागली जाते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 1 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच इथे जर पाहिलं पुन्हा एकदा चेंडू विकास कडनं डिक्लेअर झोन मध्ये हा खेळला जातोय. नक्कीच चांगलीच गोलंदाजी होते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यतीन यांच्या गोलंदाजी ट्रॅकवरनं चांगलं प्रयत्न मात्र केलं जाते फलंदाजाला रोखण्याचं आणि आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलत बिरवाडी संघाला मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. जगदीश आणि विकासला जर आपण पाहिलं तर रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वानंदजी नगरकर साहेब यांना मी विनंती करेल, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. स्वानंदजी नगरकर साहेब. पाहूया इथे जर पाहिलं चेंडू रोखला जातोय. चांगला एफर्ट मात्र दिलं गेलं. क्षेत्ररक्षण मात्र होताना पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण होणं तेवढंच फार महत्त्वाचं असतं. जेव्हा जेव्हा आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतो आणि त्या धावा समोरच्या संघाला चेस करायचे असतात आणि आपल्या संघाला जर डिफेन्स करायचे असतात तेव्हा आपल्याला डिफेन्स करणं आणि क्षेत्ररक्षण करणं फार महत्त्वाचं असतं. मला वाटलं मान्यवर आहेत. स्वानंद हे आमचे भाऊंचा मुलगा आहे, नगरकर साहेबांचा मुलगा आहे. स्वानंद आपण कुठे असेल त्यांनी स्टेजवर या. स्वानंद कुठे असेल तर स्टेजवर ये. आउट टू कॉम्बॉक्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं पंचांकडनं मात्र दर्शवलं जाते की हा बॉल मात्र वाईड बॉल असेल. वाईट चेंडू असा दर्शवला जातोय. पंचांच्या माध्यमातून अव्वंतर धावा खर्च केली जाते. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते 4 धावेवरती. 5 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. एक अव्वंतर धावा खर्च केली यतीन यांनी जरूर, परंतु इकडे दोन्ही घातक फलंदाजांना मात्र रोखण्याचा प्रयत्न यतीनकडनं झालाय. परंतु या शेवटच्या चेंडूवरती शांत राहतील का? हा शांत ठेवलं होतं आणि इकडे शांततेने मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करत होता जग्गू आणि विकेस 5 चेंडूमध्ये. आणि त्यानंतर विकासने इकडे चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि यतीन सुद्धा म्हटलंय माझ्या चेंडूवरती जर आपल्याला फटकेबाजी करायची असेल तर रिक्स ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती रिक्स घेणार असाल तरच रिक्स घ्या. आणि ती रिक्स शेवटच्या चेंडूवरती घेतली विकासने आणि त्याचा प्रत्युत्तर मिळालंय विकेट. विकासचा विकेट इथे गमावला जातोय. विकासचा विकेट शेवटच्या चेंडूवरती येतोय आणि त्या शेवटच्या चेंडूवरती यतीनने मात्र एक मोठा फलंदाज मात्र बाद करण्यात यश प्राप्त केलंय. जे जोगणादेव आगवण वामिका स्टार मेहुल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाला रोखण्याचा प्रयत्न इकडे आगवण संघाला रोखण्याचा प्रयत्न इथे पूर्णपणे केला जातोय तो म्हणजे बिरवाडी संघाकडनं. उर्वी 11 बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या दोन्ही संघाचं नाव जर आपण पाहिलं तर प्रीतम दादा ज्याप्रमाणे म्हटले त्याचप्रमाणे मोठं नाव इथे पाहायला मिळते. उर्वी 11 बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साई एकता बिरवाडी संघ आणि त्याचबरोबर जय जोगणादेव आगवण वामिका स्टार असे 2 संघाचे मोठमोठे नावं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु नाव मोठं आहे तेवढंच काम सुद्धा मोठं आहे त्या 2 संघांचं आणि त्याचमुळे ओळखले जातात हे 2 संघ. आता पाहूया गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तो म्हणजे इकडे तर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशला मात्र फलंदाजी ट्रॅकवरती पाठवलं जातंय. त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिला तर सार्थक. मागच्या मॅचमध्ये सार्थकने नक्कीच सार्थकी गोलंदाजी केली होती आणि त्या साई गणेश सातपाडी संघाला ज्या प्रमाणात रोखायचं होतं त्याच प्रमाणात रोखलं सार्थकने. परंतु यावेळी हा मॅच फार महत्त्वाचा आहे. फायनल मध्ये जाणार जो संघ जिंकणार. इकडे फील्ड केली जाते, अतिघाई केली जाते चेंडू फेकण्याची. 1 धाव रोखण्याचा प्रयत्न, विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात जग्गू वरती आता जास्तीत जास्त लक्ष मात्र बिरवाडीचं असेल. बिरवाडीचं लक्ष पूर्णपणे जग्गू वरती असेल कारण की जगदीश माछी यांची बॅट जर चालायला लागली तर रोखणं कठीण जाईल कारण की त्यांची बॅट ही खूपच चांगलं धावा कुठताना दिसते. परंतु यावेळी शांत ठेवलंय, पूर्णपणे शांततेने खेळवलंय आणि त्याच्यावरतीच ज्याप्रमाणे आपण पहिलं षटक पाहिलं होतं तो पहिल्या षटकामध्ये यतीन यांनी जी गोलंदाजी केली 5 चेंडूमध्ये प्रेशर बनवला होता त्या दोन्ही फलंदाजावरती. त्यांना कुठेही मोठा फटका खेळण्याचा चान्स दिला नव्हता यतीन यांनी आणि त्याचाच प्रत्युत्तर इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती विकासने जो घेतलेला रिक्स त्यांना मिळाला फायदा तो म्हणजे विकेटचा.
आणि तो विकेट मात्र मिळवला गेला. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सार्थक पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्नात आहे. इथे पाहिलं जहेश सुद्धा तेच प्रयत्न करतोय, कट करण्याचा प्रयत्न करतोय, चौकार नोंदवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा बॅटमध्ये संपर्क तेवढा चांगला होईल. जरूर संपर्क चांगला झाला, परंतु क्षेत्ररक्षकाने जर चूक केली तर ते चौकार मिळेल. परंतु क्षेत्ररक्षक इकडे चुकी करताना दिसत नाहीये. बिरवाडी संघाकडनं पूर्ण बेस देण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे पाहिलं तर चेंडू मात्र रोखला जातोय. चेंडू रोखणं फार महत्वाचं आहे. एक एक धावा जरी गेल्या तरी चालतील, परंतु चौकार जाऊन देणार नाही हे मात्र मनोबल तिथे पाहायला मिळतंय बिरवाडी संघाचं. आणि बिरवाडी संघ मात्र तेच काम करते. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट जर आपण पाहिला तर 43 धावांचा टार्गेट सेटअप केला गेलाय आणि त्या 43ला रोखण्याचा प्रयत्न आज जग्गूला कोण रोखणार ह्याच्यावरती आहे प्रश्नचिन्ह. सार्थकच्या या चेंडूवरती जग्गूने मात्र शोधलाय गॅप. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. चौकार हा पाहायला मिळतोय जग्गूच्या बॅटमधनं. हा प्रश्नचिन्ह, हा प्रश्न विचारला जग्गूने, मला कोण रोखणार. तर नक्कीच उर्वी 11 बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. आणि इथे जर पाहिलं 43 धावांवरती मजल मारली फर्स्ट इनिंगमध्ये. आता सेकंड इनिंगमध्ये त्या 43 धावा कुटायच्या ते म्हणजे जय जोगणादेव आगमन वामिका स्टार्स संघाला. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अनुभव आणला जातोय. यतीन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू जयेशसाठी. जय सुद्धा आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न इकडे केले चूक क्षेत्ररक्षकानं आणि या चुकीला माफी नसणार आहे. जेव्हा जेव्हा चुकी करणार तेव्हा तेव्हा त्याचा फायदा मात्र उचलेल तो मात्र जय जोगणादेव आगमन संघ वामिका स्टार. मोका शोधत असतात, चान्स शोधत असतात कुठे मिळणार आणि तो चान्स मात्र मिळालाय आगमन संघाला. ज्याप्रमाणे आपण शेवटच्या चेंडूवरती जग्गूला पाहिलं, चौकार नोंदला गॅपमध्ये. त्यानंतर त्यांच्या बॅटनं मात्र सूर पकडलाय आणि तो सूर सोडण्याचा आता कोण, सूर तोडण्याचं काम कोण करणार. तर इथे गोलंदाजी ट्रॅकवरती अनुभव आणलाय तो म्हणजे यतीन. तो रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कितपर्यंत रोखणार ह्याच्यावरती हे प्रश्नचिन्ह असेल. पाहूया पुढचा चेंडू. इकडे तर पाहिला पुन्हा एकदा इन टू द गॅप मध्ये होता चेंडू, परंतु अप्रतिम एफर्ट जीवागरत इकडे काम करताना आपल्या संघासाठी. तर नक्कीच जीवागरत सुंदर एफर्ट दिला गेला आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मात्र आज घेऊन आल्यात. घरी न जाता सरळ इथेच आलेले आहेत. मनीष, जीवा का दिन था जीवा की रात भी है. माल करतोय आज जीवा. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुद्धा जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि इन टू द कॅप पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौकार जग्गूच्या बॅटमधनं हा 4 धावा पाहायला मिळतात. जबरदस्त की मी मगाशीही म्हटलं होतं रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जग्गू जिथपर्यंत आहे बॅकफुटला गेला होता, बॅकफुटला जाऊन पंच केलं गेलं. चेंडू सरळ 4 धावेसाठी चौकार इथे पाहायला मिळतोय. चौकार जग्गूच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. जबरदस्त इथे प्रश्न विचारले जात आहेत जग्गूच्या बॅटमधनं आणि जग्गू सांगतोय जिथपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत संकटमोचन म्हणून आपल्या संघाला फायनलचा तिकीट मिळवण्यासाठी मी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये डटून राहील. आणि तेच काम करतोय जग्गू. मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार पाहायला मिळतात, एक जयेशच्या बॅटमधनं त्याचबरोबर दुसरा जग्गूच्या बॅटमधनं. धावफलक जर आपण पाहिलं 21 वरती जाऊन पोहोचतोय. सामन्याचं समीकरण 15 चेंडू 22 धावा. पाहूया सामना नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये प्रेक्षणीय सामना कसा असावा तर असा. इन टू द गॅप ही आहे बॅटिंग जगदीश माछी यांची आणि हीच बॅटिंग पाहायला प्रेक्षक इथे येत असतात. जेव्हा आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर भावेश पवार त्याचबरोबर पवन किनी यांची बॅटिंग पाहण्यासाठी जेव्हा प्रेक्षक मैदानाचा ताबा घेत असतात, त्यांचा संघ जेव्हा ज्या मैदानावरती जातो तेव्हा प्रेक्षकांची घनदाट गर्दी असते. तसंच अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं पालघर जिल्ह्यामधील आणि त्या
संघाचं नाव जर आपण ऐकलं तर जय जोगणादेव आगवण ह्या संघाचं नाव जेव्हा जेव्हा ऐकतो वामिका स्टार संघ आणि तेव्हा तेव्हा प्रेक्षक त्या मैदानाकडे वाटचाल करत असतात. आणि का वाटचाल करतात? अशा प्रकारचा खेळ त्यांच्याकडनं दिसत असतो आणि त्याचाच खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. नक्कीच विकास जरूर गेला असेल मैदानाच्या बाहेर, परंतु जगदीश आपल्या अंगावरती आपल्या खांद्यावरती मात्र ती जबाबदारी घेतोय आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. इथे तर बारा चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 17 धावा ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल.